Hello, hello. This is the my artifact episode number 1679. आजची तारीख आहे 15 सप्टेंबर 2019. आता वाजले रात्रीचे 10. ओके. गेले मी लास्ट टाइम आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता 13 तारीखला रात्री 11 वाजता. रात्री का सकाळी? ऍक्च्युली हा जो आर्टिफॅक्ट एपिसोड आहे लास्ट टाइम 13 तारीख म्हणजे मी 12 तारखेला केला होता. 11:30 वाजता म्हणजे इट वॉज सकाळी केला होता. कारण इथे लिहून आलं असतं लास्ट टाइम आपण आर्टिफॅक्ट रिपोर्ट केला 11 वाजता म्हणजे 23 वाजता. पण इथे 11 म्हणजे सकाळचे 11 म्हणजे मी 12 तारखेचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला. म्हणजे मी 13 तारखेला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला, 14 आणि ह्याची 15 म्हणजे आपण 3 दिवस आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केले. ओके. येस. सो खूप साऱ्या गोष्टी आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी पहिले आजचं सांगून देतो की आज काय झालं वगैरे काही नाही, बट अशा खूप साऱ्या गोष्टी वगैरे म्हणजे कधीतरी आपण या गोष्टीवर विचार करायला पाहिजेच होता. आणि तो विचार म्हणजे मंथली बजेट. यस. म्हणजे कसं आहे की आपण जेवढं कमवतो, मी इथे करीब 1.5 वर्ष झाले इथे काम करून राहिलो आहे. आज मला पहिल्यांदा पैशाची गरज पडून राहिली. मला क्लासेस लावायचे आहे आणि मला पैशाची गरज पडून राहिली आणि माझ्यापाशी तेवढे पैसे नाही आहे. त्याची फीज आहे 35,000 रुपये आणि मला 5,000 रुपये हवे होते. म्हणजे मी जेणेकरून आज माझ्या ह्याच्यातले 10,000 रुपये प्लस 5,000 रुपये टाकून मी 15,000 रुपये 5,000 रुपये कुठून आयदर विशाल नाही तर वडिलांना मागेन. ओके. सो मी आज वडिलांना मागण्याचा मी आज प्रयत्न केला की बाबाला मी थोडस म्हणलं की, बट अनफॉर्च्युनेटली आता नाही मागू शकत. वाय? कारण एक सर्टन एज असते यार जिथे आपण वडिलांना पैसे मागू शकतो. बट आफ्टर देअर एज क्रॉस केल्यानंतर वी डिडंट मागू शकत वडिलांना पैसे. येस. तेव्हा प्रॉब्लेम होते. येस. सो येस, या प्रॉब्लेम तर आहे, बट राईट नाव आपण या प्रॉब्लेमला आता फेस करूया. सो आता याचं सोल्युशन काय? याचं सोल्युशन आहे की आपण आपल्याला विशालला मागू. बट कसं आहे की आपण हक्काने नाही मागू शकत. कारण कसं की आपले आई वडीलच आहे जे एक हक्काचे व्यक्ती असतात ज्यांना आपण हक्काने मागू शकतो की बाबा मला पैसे हवे त्या. मित्राला असं एवढं हक्काने नाही म्हणू शकत. त्यांनी असं म्हणलं की बाबू माझं नाही जमत आहे तर आपल्याला अनफॉर्च्युनेटली अंडरस्टँड व्हावंच लागते की चलो यार मग आपण आपले प्लॅन पोस्टपोन करतो समथिंग बरोबर. ओके. सो प्रॉब्लेम काय आता? वेल असं नाही की मी पैसे खूप जास्त नाही. ओके. असं नाही की मी खूप सारे पैसे खर्च करतो त्यामुळे माझे असे पैसे खर्च होऊन जाते त्यामुळे माझ्यापाशी राहत नाही, असं नाही आहे. असं म्हणलं गेलं ना तर माझ्यापाशी अनफॉर्च्युनेटली पैसे खर्च होऊन जातात, माहीत पडत नाही. मी काही म्हणजे असं नागपूरला असं काही बाहेर जातून खातो वगैरे असंही नाही.
सो तुला मंथली किती पैसा लागतो? मला मंथली पैसे लागतात, एक मिनिट वेट, कुठे गेलं आपलं हे सीट? ओके, मंथली बजेट. ओके, तर 7,800 रुपये. किती मेस मध्ये 2,500. एक्सपेन्सेस मध्ये माझे जातात 7,800. मेस मध्ये 1,500, ऑफिस मेस मध्ये 1,000, रेंट मध्ये 2,500, इलेक्ट्रिक बिल मध्ये 200, पेट्रोल मध्ये 1,000, ट्रॅव्हल मध्ये 800 म्हणजे इथे झाले 1 2 3 4 5, ओके 6 7 7,800 बरोबर आहे. तो मला मंथली जो पैसा खर्च होतो तो होतो 7,800 रुपये. 7,800 रुपये फॉर म्हणजे पूर्ण खर्च करून, याच्यामध्ये आपली सगळी मजा वगैरे सगळं करून. म्हणजे राईट नाव माझं जे प्रमाणे खर्च करण्याचा जो हे आहे त्याच्यामध्ये मी 7,800 रुपये जर मला महिन्याचे भेटले तर माझ्यामध्ये पूर्ण महिना निघून जाऊ शकते. बट मला भेटतो पैसे 14,000 रुपये. तर स्टील आपण कन्सिडर करू 8,000 रुपये. ओके, तर तुझ्यापाशी आताही 4,000 रुपये उरते. 4,000 रुपये तुझ्यापाशी आताही सेव्हिंग होते. जर तू विचार केला गेला तर तू प्रत्येक महिन्याचे जर 4,000 रुपये सेव्हिंग करत गेला असता तर आज कंडिशन काही वेगळी असते. येस, बट असं नाही. बट तरीही 4,000 रुपये सेव्हिंग होतात. बट आता आपल्यापाशी पैसे नाही, तर मग हे 4,000 रुपये गेले कुठे? प्रत्येक महिन्याला एवढे पैसे गेले कुठे? येस, तर सांगता नाही येत. म्हणजे की मी शॉपिंग केली किंवा मित्राला दिले किंवा असं झालं तसं झालं, समथिंग या बहुत साऱ्या गोष्टी आहे. तर आपण ठीक आहे, आता आपण पास्ट मध्ये नाही जाऊ, आपण जे गलती केली आपण त्याच्याकडे नाही जाऊ. आता आपल्या अकाउंट मध्ये आहे 12,000 रुपये. ओके, आणि मला क्लासेस लावायचे. सो यासाठी मला पैसे हवेत. मी रिलाय नाही राहू शकत वडिलांकडून. यस, आणि आता तर नाहीच नाही. यस, कारण आता मी वडिलांना असं विचारलं तर त्यांनी पैसे तर नाही दिले, बट शिवा दिल्या 2-3. आणि एक गोष्ट रिअलाइज झाली की आता आपण वडिलांना पैसे मागू शकत नाही. दुसरी की आपले जे ड्रीम्स आहे किंवा आपले जे स्वप्न आहे हे आपले आई वडील अंडरस्टँड नाही करू शकेल. आणि बेसिकली माय पॅरेंट्स आर रिअली नॉर्मल पीपल. आणि व्हॉट दे एक्सपेक्टेड इज दॅट नॉर्मल गाय, बट आय एम नॉट अ नॉर्मल. बट आता या सगळ्या गोष्टी प्रूफ करून दाखवणं एक प्रकारे असे खूप मोठा पाथ आहे. मी करून दाखवीन ऑफकोर्स. बट कसं आहे की आता आपल्या आई वडिलांकडून सपोर्ट नाही आहे, आपण हा असा विचार करू आपण. ओके, म्हणजे समज जर तू समोर पुढे जाते, समोर मुंबईला वगैरे जातोस आणि तिथे काही प्रॉब्लेम झाली आणि तुझ्यापाशी पैसा नाही, काहीच नाही, तर मग तू हा विचार नाही करू शकत की तुझे आई वडील वर्धेला आहे आणि ते सपोर्ट करून घेतील. इट विल नॉट. हा, तू घरी येऊ शकते, घरी राहून खाऊ शकते. बट तू हे नाही एक्सपेक्ट करू शकत की मला मुंबईला राहायचं आहे आणि मला रेंटसाठी थोडा पैसा हवा आहे, तर बाबा मला पैसे द्या बा. तर तू असं एक्सपेक्ट करू शकत नाही. यू कॅन. ओके, सो समजा जर तुला जगायचं, समजा तुला मुंबईला जाऊन असं समथिंग काहीतरी झालं
तुझ्यापाशी पैसे नाही, काही नाही, तर तुझ्यापाशी समजा तुला जगायचं असेल चांगल्याने, चांगल्याने म्हणजे म्हणजे फक्त जगायचं असेल या, तर तुला वर्धेला यावं लागेल, आई वडिलांच्या 2-3 शिवा खावं लागेल, दॅट्स इट, आणि घरी पडून राहावं लागेल. आयदर समज याच्यामध्ये तुझं भविष्य काहीच होणार नाही, काही नाही, यू आर कम्प्लिटली वेस्टेड. बट तेव्हाच समजा तुला काही ना काहीतरी करायचंय, तुला तिथेच राहून फाईट करावं लागेल. ओके. सो राईट नाव आपण थोडं काफी क्लिअरली बोलू इथे, म्हणजे इथे काही हे राहणार नाही की आपल्याला का करायचं आहे, का म्हणजे कसं करायचं आहे, आणि यासाठी आपल्याला कोणकोणती सिच्युएशन येईल, मोस्टली फायनान्शियल. ओके. सो राईट नाव स्टार्टिंग फ्रॉम दिस, ॲट द एज ऑफ 26, या 26 वर्ष पूर्ण झालं, 27 सुरू आहे. सो या एज मध्ये आपल्याला कळायला पाहिजे की आता आपण झालोय आता सो आपल्याला इथून सुरुवात करायला. काही काही लोक लहानपणापासून सुरुवात करतात, काही काही लोक एक प्रकारे त्यांना सपोर्ट असतो आई वडिलांचा वगैरे. ओके, पॉइंट वर आहे. सो आता माझ्यापाशी 12,000 रुपये आहे, आणि आता आपल्याला पैसे थोडं सेव्ह करायचं आहे. तर मी विशाल म्हणे की तुझा पेमेंट झाल्यावर एकदा कॉल करशील म्हणे, तर त्याचं पेमेंट होते वगैरे या महिन्याच्या एंडला वगैरे होऊन जाईल. बट जर मी तोपर्यंत वाट पाहूनच राहिलो, तर मग थोडस अजून 10 दिवस पुन्हा वाट पाहू, तर तेव्हा माझंच पेमेंट येऊन जाईल. ओके. सो आय वोंट बी रिलाय ऑन विशाल. सो समजा जर मी पुढल्या महिन्यात हे करत आहे, तर मला आजपासूनच सुरुवात करावी लागेल. ओके. आजपासून म्हणजे की आज मला 10,000 रुपये सेव्ह करून ठेवावं लागेल. ओके. म्हणजे जेणेकरून पुढल्या महिन्यात जो पेमेंट येईल, तर तिथून मी 10,000 रुपये उचलीन आणि माझे सेव्हिंगचे 10,000 रुपये, आणि त्याच्यावरून मी 20,000 रुपये त्याला पेमेंट करील. कशाची? आपल्या या क्लासेससाठी. आता हे क्लासेस माझ्यासाठी आय डोंट नो, हे नागपूरमध्ये आहे, एवढे प्रोफेशनल नाही आहे, आय न्यू दॅट, बट आय थिंक इट्स काइंड ऑफ लाईक अ स्टार्ट. माझ्यासाठी एक प्रकारे हा स्टार्ट आहे. मला एक प्रकारे सुरुवात करायची आहे. आय न्यू दॅट सुरुवात बहुत बेकार होते, खूप हे होते वगैरे वगैरे समथिंग, बट आपल्याला एक प्रकारे सुरुवात तर करायची, आपल्याला माहित तर पडून द्यायचं आहे. आता कसं आहे, मी स्क्रिप्ट डिझायनिंग या साऱ्या गोष्टी मी शिकू शकतो. मला युट्यूब पाहिजे, मला फक्त एक प्रकारे गायडन्स पाहिजे, जे की युट्यूब वरून बहुत भेटून जाते. ओके. सो आता मला गायडन्स भेटलं तर मी इझिली लिहू शकतो. ओके. बट मला जे कनेक्शन आहे ते नाही भेटन. युट्यूब वरून मला ज्ञान तर भेटन, बट कनेक्शन नाही भेटन. कनेक्शन साठी मला नाही का ऍक्च्युअल लोकांसोबत बोलावं लागेल, आणि कधी कधी हे कनेक्शनच मॅटर करते समटाइम्स. सो इम्पॉर्टंट इज दॅट की आपल्याला हा क्लास लावणं एक प्रकारे इम्पॉर्टंट आहे. ओके. सो मी या महिन्यात मी पैसे सेव्ह करतो 10,000 रुपये. पुढल्या महिन्यात माझ्यापाशी येईल, पेमेंट येईल 14,000 रुपये. ओके. तर त्याच्यामध्ये मग मी क्लासेस लावून देईन. आता प्रश्न हा नाही आहे, प्रश्न आहे तुझ्यापाशी आता 10,000 रुपये जर तू दिले, तर तुझ्यापाशी उरेल 2,000 रुपये, आणि आजची तारीख आहे 15, आणि म्हणजे अजून पूर्ण 20 दिवस पेमेंट व्हायला. तर 20 दिवसामध्ये तुझा खर्च कसा राहील, या 2,000 रुपये मॅनेज होईल का तुझ्या? या 22 तारखेला मला रेंट द्यावा लागेल. ओके. सो तो एक खर्च राहील. पेट्रोलसाठी तर नेहमी लागतोच खर्च. ओके. म्हणजे हप्त्याला मला किती पेट्रोल लागते? हप्त्याला मला लागते पेट्रोल 200 रुपये. 100 म्हणजे माझं एक दिवसाचं पेट्रोल, समजा मी सोमवारी पेट्रोल भरला,
म्हणजे जायच्या वेळेस. तर सोमवारी, मंगळवार आणि बुधवारचा अर्धा दिवस. ओके. बुधवारचा पूर्ण दिवस पण चालतो, बट मी एक प्रकारे भीती वाटते की आपण एवढं लॉंग डिस्टन्सवर आहे, काही होऊन जाईल. सो या, मग त्याच्यानंतर मग मी बुधवारीच भरून घेतो. तर 3 दिवस म्हणजे 100 रुपये पेट्रोल मध्ये 3 दिवस चालते. ओके. तर या अनुसार तुला करीब 3 आणि 3 6 म्हणजे प्रत्येक हप्त्याला तुला 200 पेट्रोल लागते. म्हणजे 200 पेट्रोल आणि त्याच्यानंतर 4 हप्ते आहे, तर 4 दुने 800. तर आपण 1000 पकडू पेट्रोलचा. 200 रुपये एक्स्ट्रा फॉर समथिंग वॉट एव्हर हॅपन्स. जर मला नागपूरला जायचं काम पडलं वगैरे वगैरे, सो आपण 1000 रुपये पेट्रोल करू समजून घेऊ. बट 1000 रुपये फॉर मंथ. या आता 15 दिवस राहिले आहे म्हणजे 500 रुपये लागेल असं काही वेळ असं म्हणता नाही येत. या 500 रुपये म्हणलं तरी म्हणता नाही येत. खर्च आहे. या म्हणजे कसं आहे, मला माहिती आहे मी खर्च नाही करत. या बट समजा जर प्रॉब्लेम आली तर मला खर्च करावे लागेल. या गाडीमध्ये प्रॉब्लेम आलाय तर मी हा विचार तर नाही करत की मंथली बजेटमध्ये याचं तर काही सेक्शन होतच नाही. माझी गाडी खराब झाली वगैरे, मेंटेनन्सचे चार्जेस वगैरे, तर मी कशाला पेमेंट करू. या असं नाही करता येईल, मला गाडी दुरुस्त करावीच लागेल. सो इम्पॉर्टंट इज दॅट की आपण पेट्रोलचा आता आपण 500 रुपये ठरवून घेऊ. ओके, राईट नो. 2 आणि 2 4, आपण 500 रुपये ठरवून घेऊ पेट्रोलसाठी. गुड. ओके, गुड. त्याच्यानंतर तुला पैसे हवेत, या 2000 मध्ये नाही होता मॅनेज, तर मग कसं. थँक गॉड मला प्रशिकने आठवण दिली त्याच्यापाशी 2000 रुपये आहे. या तर मी त्याला मागीन यार पैसे. जर त्यांनी मला 2000 रुपये दिले तर मला पैसे 4000 रुपये उरते. ओके. 4000 रुपयामधून मी मॅनेज कसं काय करीन, कारण मला रेंट पण द्यावं लागेल 2500 रुपये. तर मला पैसे होते 1500 रुपये. 500 रुपये मला समज जर पेट्रोलला लागत आहे तर मी 1000 रुपयात दिवस काढू शकतो. या ओके ओके, या 1000 रुपयात मी काढू शकतो. दॅट्स गुड. या दॅट्स अ बेटर आयडिया. तर मला फक्त काम एक करावं लागेल की मला वर्धेला नाही यायचं आहे. या समज जर मी वर्धेला येतो तर माझे किती पैसे खर्च होतात. येण्या जाण्याचे 200 रुपये. ओके, इथून जाणं येणं 100 म्हणजे 200 रुपये. त्याच्यानंतर इथे मित्रांसोबत आलो का 100 रुपये प्रति दिवस तर असाच चालला जातो. तर म्हणजे इथे आल्यावर माझे 400 रुपये खर्च होऊन जातात. या प्रत्येक हप्त्याच्या एंड मध्ये आलो म्हणजे 400 रुपये आणि 100 पेट्रोल म्हणजे 500 रुपये खर्च होऊन जातात. या सो मी विचार करतोय की आपण घरी नाही येऊ. जर आपण घरी आलो तर प्रॉब्लेम हा होतो की आपण पैसे खर्च करून देतो. प्रॉब्लेम हाच आहे की आपण पैसे खर्चच करून देतो घरी आल्यावर, कारण आपल्याला मित्र आहे. प्रॉब्लेम 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 सो याच्यावर सोल्युशन काय. सोल्युशन आता मी सोल्युशन देतो एवढं, म्हणजे इथून 15 दिवस. ओके, म्हणजे आता तू उद्या तू ऑफिसला जाशील. ओके, तर पुढल्या हप्त्यामध्ये तुझी मॉर्निंग शिफ्ट राहील. ओके,
तू आता नेक्स्ट टाइम वर्धेला येशील, कॅलेंडर कुठे आहे? आता 16 जाशील तर तू डायरेक्ट येशील 28ला. ओके, 28, 29, 30. ओके, सो बेटर आहे आपण 28ला नाही येऊ. आपण नाही का थोडा वेळ आपण नागपूरमध्येच राहू. येस, एकटं राहू. आय न्यू दॅट थोडस काफी एकटं फील होईल, बट आपल्याला समज जर पैसे वाचवायचे आहेत तर आपल्याला हाच एक फॉर्म्युला आहे की आपल्याला एकटंच राहावं लागेल, नागपूरमध्येच राहावं लागेल. काही नाही, आपल्यापाशी आहे ना एंटरटेनमेंट साधन. आपल्यापाशी इंटरनेट आहे, आपल्यापाशी इंटरनेट आहे, त्याच्यानंतर लॅपटॉप आहे, या, आणि रूम आहे. येस, सो वी शुड हॅव टू बी अलोन. एकटं राहावं लागेल. सो प्लॅन काय आहे? प्लॅन आहे की पुढल्या हप्त्यात म्हणजे 21-22ला नाही यायचं. त्याच्यानंतर पुढल्या हप्त्यात म्हणजे 28-29ला पण नाही यायचं. ओके, जे की 21-22ला तू येऊ शकत नाही कारण मॉर्निंग शिफ्ट राहील. ओके, 28-29ला तू येऊ शकते, बट आय डोंट वॉन्ट टू, कारण माझे पैसे खर्च होईल. सो यस, मग त्याच्यानंतर तुला चान्स भेटेल, तो भेटेल 5-6 तारखेला भेटणार नाहीच. ओके, मग तुला नेक्स्ट टाइम सरळ भेटेल, तो भेटेल 12-13ला भेटेल. म्हणजे तू उद्या जाशील तर तू डायरेक्ट 12ला येशील, 12 ऑक्टोबरला. ओके, चालून जाईल. आता आपल्याला नाही का एवढं तर सहन करावेच लागेल. समजा जर आता हे मी बरोबर मॅनेज केलं, या की आता मी काय करतो, आता मी 10,000 रुपये टाकतो म्युच्युअल फंड्स मध्ये. आता मी म्युच्युअल फंड्स मध्ये टाकलं आणि त्यातून पैसे वापस भेटेल ऑफकोर्स, या, कारण मी आता चेक केलं ग्रो ऍपवर काय करतो की फटाकसे 100 रुपये टाकतो ना, तर फटाकसे 100 रुपये माझ्या अकाउंट मध्ये जमा होऊन जातात. इथेच रिडीम फटाकसे. सो इट इज इन्स्टंट विड्रॉल होतात, अँड दॅट इज रिअली गुड. म्हणजे इथे माझे सेव्हिंग पण होतात, त्याच्यावर रिटर्न्स पण भेटते. जास्त नाही भेटत, या, बट ऍटलिस्ट सेव्ह तर राहतात, अँड दॅट इज रिअली गुड थिंग. सो बेटर आहे की मी पैसे त्यात टाकून देतो. आता समजा जर प्रशिकने पैसे नाही दिले तर म्हणजे त्याचं नाही जमलं तर, इव्हन त्याने आता मोबाईल दिला आहे आणि आता मोबाईल रिपेअर करायचा आहे, तर मी त्यासोबत थोडस बोलून घेतो, की कसं आहे काय. वेल, आताच बोलून घे ना की देऊन दे म्हणा भाऊ पैसे. वेल, मी त्याला आताच नाही मागत. येस, त्याला मी म्हणतो की एक सर्टन टाइमवर म्हणेन, या, कारण कसं आहे पैसे मागण्याचा पण एक स्पेसिफिक वेळ असतो. मी त्याला मागीन पैसे, बट आताच नाही मागीन पैसे. ओके, सो स्टील राईट नो प्लॅन तर हाच आहे की वर्धेला नाही येणं, कारण तू वर्धेला आला तर पैसे खर्च होणं आहे, डेफिनेटली आहे. सो बेटर आहे की आपण जाऊ, पैसे इन्व्हेस्ट करू 10,000 रुपये आणि नागपूरला राहू. ओके, आणि क्लासेस घेऊ आपण, या. सो ऑक्टोबर महिन्याच्या करीब 5 तारखेला सॅटर्डे आहे, या, 1, 2, 3, 4 मध्ये तर होणार नाहीच. यास, तर माझी जी सॅलरी होईल ना ते 8 किंवा 9 तारखेला होईल. ओके, 8 किंवा 9 तारखेला माझी सॅलरी होईल. सो तर त्याच्यामध्ये मग मला बघावं लागेल की तेव्हा मी क्लासेस लावेल.
तिथे मला कॉन्टॅक्ट करावं लागेल, पैसे भरावं लागेल. बरं, हे झालं पुढल्या महिन्याचं, म्हणजे ऑक्टोबर महिन्यात. तू 20,000 रुपये भरशील, मग त्याच्यानंतर उद्या 15,000 रुपये. तू 15,000 रुपये कसे देशील? येस. तर समजा जर मी पुढल्या महिन्यात 20,000 रुपये भरून टाकलो, ओके, तर माझ्यापाशी किती उरत आहे? तर तुझ्यापाशी ऍक्च्युली काही उरून नाही राहिले तुझ्यापाशी. म्हणजे इथे कसं की 1,000 रुपये उरून राहिले, पूर्ण खर्च करून 1,000 रुपये. बट ते मी काउंट नाही करेन ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये. तर तुझ्यापाशी जे राहील ना ते 4,000 रुपये राहतील. तर तेव्हा 5,000 रुपये तुला विशालला मागावं लागेल. सो पुढल्या इन्स्टॉलमेंट मध्ये, म्हणजे नोव्हेंबरच्या इन्स्टॉलमेंट मध्ये मला त्याला पैसे मागावे लागेल. टिल देन, तोपर्यंत तर नाही मागू शकत. कधी ना कधी तर आपल्याला हे सगळं करावे लागत होतं. आज म्हणजे हे असं काही हे आहे नाही की आपण आज हे बोलून राहिलो वगैरे, नाही नाही नाही, हे कधी ना कधी तर तुला हे करावं लागतच होतं. आणि समहाऊ याच्यानंतरही आपल्याला बहुत सारे प्रॉब्लेम येईल, तेव्हा पण आपल्याला या साऱ्या गोष्टी मॅनेज करावं लागेल, या साऱ्या गोष्टी फिगर आउट करावं लागेल. ओके. तुझा मेस मध्ये जास्त खर्च नाही होऊन राहिला का? म्हणजे एक्झॅक्टली 2,500 रुपये, जेणेकरून तुझे हार्डली 2,000 रुपये वाजे 500 रुपये एक्स्ट्रा होऊन टाकले. ते पाहतो. अजून मी कसं बिलकुल छोट्या छोट्या गोष्टी तर नाही लक्षात ठेवू शकत ना. मी कसं बिलकुल हेच करत चालेल ना. 1,500 रुपये माझा महिना आहे, तर मी 1,500 रुपये चाललेली आहे. सो जर मी असा विचार करतो की मी त्याच्याकडून पैसे घेईन नाही खाईन ना, कारण कसं समजा त्याचं डोकं खराब झालं की म्हणा की हा आपल्यासाठी एवढी किचकिच करून राहिला, डब्बे माझे एवढे झाले, एवढे झाले, तेवढे झाले, आणि त्यालाही कसं बिलकुल एक प्रकारे दूरच पडून राहिलं. तो म्हणून की मी नाही देत म्हणून डब्बा, म्हणून जाय म्हणून तू बोक्का उद्यापासून तू तुझ्या पाच बसन. माझ्यापाशी खाण्याचे वांदे होऊन जाईन ना. मी घरी काय खाईन रूमवर, राईट? आणि एव्हरीडे तर मी भोजनालयामध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे कसं आहे की जर मला असं वाटलं पाहून घेऊ नाही खाऊ, पाहून घेऊ नाही खाऊन घेऊ वगैरे, येणेकरून माझे पैसे तो वाचन बट ज्याच्यासाठी आपण जगतो, जर आपण तेच प्रॉपरली नाही केलं, जेवण सो मग आहे काय? ऍटलिस्ट मी जास्त खात नाही लिटरली. मला काही असं बाहेरचं वगैरे मी कधीही खात नाही. बट ऍटलिस्ट मला 2 टाइम जर जेवण भेटलं असं दॅट वुड बी रिअली गुड. सांगू मला आता काय फिलिंग येऊन राहिली आता. म्हणजे असं वाटत आहे की येस, दिस इज एक प्रकारे स्टार्ट झालाय, एक प्रकारे सुरुवात झाली आहे आपली काही ना काहीतरी करून दाखवण्याची. सो हो, असं म्हणता येईल, सुरुवातच झाली आहे एक प्रकारे. आपण खूप मजे केल्या लाईफ मध्ये, जसं मित्रांसोबत आपण खूप मजे केले आहे वगैरे वगैरे, बट आता आपण नाही करू शकत. आता आपण आपल्याला बाय ओनच काही ना काहीतरी करायचं. म्हणजे शायद हेच एक दिवस आहे जिथे आपल्याला सिरियस होणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर जर आपण सिरियस होत नाही आहे तर काही होणार, प्रॉब्लेम काही होणार नाही. आणि कधी ना कधी ते हे होणारच होतं. थँक गॉड की एक प्रकारे हे चांगल्या वेनी होत आहे. माझ्यापाशी थोडा बहुत पैसा तरी असो. विचार कर, जर तुझं परमनंट झाला असता, जर
म्हणजे आज नाही का मी ज्या स्टेजवर आहे ना राईट नो, माझ्या नंतर जे ज्युनियर झाले, तो अभिषेक, तो प्रणय बावंगडे, मी त्याला इन्व्हेंटर शिकवलं लिटरली. मला माहित होतं तर टेस्टला आलाय. यस. आणि त्याच्या अगोदर मी 6 महिन्यापासून तिथे ऑफिसमध्ये होतो लिटरली, जे की आय वॉज द रिअली एक्सपिरियन्स वन. बट मी साला घोळ केला. मी माझ्या ऍटिट्यूड मध्ये थोडं चेंज आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, बट मी खूप बेकार काम केलं यार. स्टार्टिंगला जेव्हा मी जॉबला लागलो ना, तेव्हा मी खूप एकदम लाईटली वागलो प्रत्येकासोबत, आणि त्याच्यामध्ये मी माझी गलती केली, आणि आज मी त्याची गलती भोगून राहिलोय. यस, समज जर आज माझा पेमेंट 20,000 रुपये जर असता ना, तर मी क्लास लावला असता आतापर्यंत. ह्या खरंच सांगतो, गॉड प्रॉमिस. माझं यावेळेस त्यांचा पहिला पेमेंट झाला, आणि परमनंट वाल्यांचा, आणि समज जर 20-22 हजार रुपये समज जर हाती भेटले असते ना, तर लिटरली मी बहुत खुश असतो आज. आज माझ्यापाशी पैसा असता, आज मला जे करायचं आहे त्याच्यावर फोकस राहिलो असतो मी. आणि त्याच्यानंतरही माझ्यापाशी 7-8 हजार रुपये असते फॉर खर्चासाठी. बट आज मी त्या स्टेजवर नाही आहे. या माझ्या नंतर लागलेले जे मुलं आहे त्यांना परमनंट करण्यात आलं, आणि मला परमनंट नाही करण्यात आलं. फरक काय होता त्यांच्या आणि तुझ्यामध्ये? का त्यांना कमी शिकवलं, का त्यांना जास्त शिकवलं तुला कमी शिकवलं? वाय? वेल, असं माझे जे गलती आहे ना ते खूप हायलाइट करून दाखवण्यात आल्या प्रत्येक गोष्टीमध्ये. येस, स्पीडवे असो प्रोजेक्ट किंवा, पण तू गलती केल्या का? या इम्पॉर्टंट इज दॅट की त्यांनी कसं आहे की त्यांनी हायलाइट करून दाखवल्या. म्हणजे तुझ्यापाशी गलती झाल्या ना, तू ऍक्सेप्ट करतो, मग तुझ्यापाशी गलती झाल्या ना, तुझ्याकडून गलती झाल्याच कशा? एवढं तू हे होतं का? तू दुसरा दोष नको देऊ, कारण राईट नो नाही का, आपण ज्या पोझिशनवर आहे ना यासाठी आपण स्वतःच जबाबदार असतो, बाकी कोणीच नाही. तू काही म्हण ना, काहीही म्हण, तूच जबाबदार आहे. आणि मी आय एम रिअली ऍक्सेप्ट दॅट की आज मी या पोझिशनवर आहे की माझे जे ज्युनियर्स आहेत त्यांना परमनंट करण्यात आलं आणि मला परमनंट करण्यात नाही आलं. यस, आय एम रिअली, खूप एक प्रकारे माझ्यासाठी खूप मोठी सिच्युएशन आहे. बट याच्यामध्ये मी स्वतःला जबाबदार ठेवतो. कोणती गलती झाली तुझ्यामध्ये? फर्स्ट ऑफ ऑल, माझ्या ऍटिट्यूड मध्ये प्रॉब्लेम होता. यस, मी अति जास्त अटेन्शन दिलं माझ्या ऑफिस लोकांच्या कलिगला. मला असं वाटलं की ऑफिसचे कलिग हे लोक एक प्रकार माझे मित्र आहे, बट आय जस्ट फॉरगेट की दोज आर नॉट युअर फ्रेंड, दोज आर युअर ऑफिस कलिग्स. यस. सो हे गोष्ट जेवढी वेळ तू डोक्यात ठेवशील ना तरच हे राहील, नाही तर बहुत प्रॉब्लेम होईल. ओके, सो आता मी ठेवून राहिलोय. येस, अनदर थिंग इज दॅट, गलती करून राहिलो हे मी ऍक्सेप्ट करतो, तर या गलतीला सुधारण्यासाठी तू काय करशील? ओके, तुझी गलती कशात झाली? आपण एकदम एक्झॅक्टली पॉइंटवर जाऊ की एक्झॅक्टली गलती झाली कशी. थर्मॅक्स मध्ये यस डेफिनेटली सांगतो मी गलती झाली. आणि याच्यामध्ये कोणाला ब्लेम देशील? याच्यामध्ये मी ब्लेम देतो मी ऍक्च्युली स्वतःलाच ब्लेम देतो. पण त्यावेळेस कसं आहे की वृषाल सरांना एक प्रकारे क्यूसी करायला हवी होती, पण त्यांनी क्यूसी नाही केली. येस, त्यांना कसं वेळेवर प्रोजेक्ट चालला म्हणून त्यांनी पाठवून दिला, आणि याच्यामध्ये त्यांनी गलती केली. आणि फर्स्ट ऑफ मला सांगितलं गेलं होतं की एक बिल्डिंग बनवून दुसरी बिल्डिंग बिलकुल सारखी आहे, बिलकुल ऍज इट इज. मी तसंच केलं मॉडेल, आणि पॉइंट क्लाउड मध्ये बिलकुल होतं वेगळंच. येस, सो तिथे एक प्रॉब्लेम झाली. आणि टायमिंग,
असं मी म्हणतो की सगळा ब्लेम आहे तो मी स्वतःवर ब्लेम करतो, बट एक नाही का मी ब्लेम नाही का मी माझ्या किस्मतला पण देतो. आणि ती म्हणजे की टायमिंग वॉज रिअली ऑसम. सांगू, परमनंटचं जे कन्व्हर्सेशन होतं ते केव्हा पण सुरू झालं होतं. ते झालं होतं करीब ऑफिस, आपण इथे केव्हा आलो, आपण ऑफिसमध्ये आलो एप्रिलमध्ये. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, 6 महिने झाले. राईट, ऑगस्ट पर्यंतच घेऊ कारण ऑगस्ट मध्ये परमनंट करण्यात आलं मागच्या महिन्यात. ओके, म्हणजे 5 महिने. आणि एप्रिलच्या अगोदर म्हणजे मार्च मध्ये एक प्रकारे हे झालं होतं की होईल बा. ओके, तर या 5-6 महिन्यामध्ये परमनंट करण्यात नाही आलं. आणि जसा माझा थर्मॅक्स प्रोजेक्ट खतम होतो, आणि त्याच्यानंतर अविनाश सर क्यूसी काढतात. आणि क्यूसी काढल्यावर माझ्यावर जेवढे पॉइंट येते त्याच्यावर मॅमने डिसाईड केलं की नाही, सौरभला परमनंट नाही करायचं, आपण त्याला इथेच ठेवू कॉन्ट्रॅक्टर मध्ये. तर याच्यानंतरही तू नाही का एक प्रकारे स्पीडवेवर पण चुका केल्या आणि त्या मॅमला दिसला. येस, इट वॉज रिअली बॅड. पण अनफॉर्च्युनेटली तीच एक व्यक्ती आहे, आपली एक प्रोजेक्ट मॅनेजर आहे. आपला रेकॉर्ड कसा प्रेझेंट करायचा तिलाच माहित आहे. सो आता तिला वाटत आहे की मग ती काहीही करू शकते. सो मी आता तिच्यासोबत जास्त इंटरॅक्ट ठेवत नाही मॅम सोबत. आणि मी आज पॉसिबल करतो की माझे जेवढे काही आहे ना प्रॉब्लेम्स मी स्वतःमध्ये फाइंड आउट करतो. कारण हे गोष्ट इम्पॉर्टंट माझ्यासाठी यासाठी आहे कारण मला डिझायनिंग मध्ये फारसं काही करायचं नाही आहे. याच्यामध्ये मला कसं काही करिअर वगैरे घडवायचं आहे कथंही नाही. मी हे यासाठी करून राहिलो आहे की ऍटलिस्ट माझ्यापाशी एक पैशासाठी एक फायनान्शियल हेल्प आहे, हे जॉब. राईट, कारण जर मी म्हणतो की मला तर डिझायनिंग कडे जायचंच नाही, तर मी कशाला इथे स्वतःचा टाइम वेस्ट करून स्वतःचा मेहनत वेस्ट करू. जर मी असं मनामध्ये आणलं तर मग काय होईल की माझ्या कामावर अफेक्ट पडेल, त्याच्यामुळे माझं काम चुकेल, जे की आता मला परमनंट करण्यात नाही आलं. तर जर अशाच चुका समोर निघाल्या तर मॅमला क्वेश्चन येईल का याला जॉबवर ठेवायचं की नाही ठेवायचं. आणि जर मॅमला असं वाटलं की नाही सौरभ, तुझ्या बहुत चुका होत आहे, आम्ही ऑफिसमध्ये अशा प्रकारचा एम्प्लॉई हँडल करू शकत नाही, ज्याच्याकडून आम्ही आउटपुट एक्सपेक्ट करतो, बट अशा प्रकारचं पुअर आउटपुट आम्ही एक्सपेक्ट करत नाही, आणि यू हॅव टू लिव्ह द ऑफिस. तर मग मला प्रॉब्लेम होईल. कारण मग मनापाशी मी आता ज्याप्रमाणे 14,000 रुपये कमवून राहिलोय, मी ते पण नाही कमवेल. आणि जर माझ्यापाशी पैसाच नाही राहील तर मी नागपूरमध्ये कसा सर्व्हाइव्ह करेल, मी क्लासेस कसे काय जॉईन करेल, मी कशाप्रमाणे या साऱ्या गोष्टी मॅनेज करेल, कशाप्रमाणे मी असं स्वप्न पाहिजे की मी मुंबईला जाईल किंवा काही ना काही करेल. कारण कसं आहे, जोपर्यंत आपण पोटामध्ये काही तुकडा टाकत नाही 2 घासाचा, तोपर्यंत आपल्याला झोप नाही लागेल, तोपर्यंत आपलं स्वप्न नाही पाहता येईल. कारण जर पोटामध्ये 2 घासाचा तुकडा जाणार नाही तर आपल्याला सर्वात महत्वाचं काय वाटेल, आपल्याला सर्वात महत्वाचं वाटेल की चला आपल्याला ऍटलिस्ट 2 टाइमचं जेवण तरी भेटेल का नाही. आपल्याला हाच विचार राहील. आपण घंटा विचार करू, आपण आपल्या फ्युचरचा, आपल्या ड्रीमचा वगैरे आपण विचारच करू शकत नाही. इट वॉज नेव्हर इवन पॉसिबल. यस. सो राईट ना तुला काय करायचं आहे,
तुला तुझ्या ऍटिट्यूड मध्ये चेंज आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे म्हणजे की आपलं काम, या आता कसं आहे की तू स्टार्टिंगला खूप लाईटली वागला आणि लोकांसोबत खूप लाईटली बोलला वगैरे, या ऑल थिंग इज यू हॅव टू डन, यू डिड इट, ओके. या बट आता तुला काय करायचं आहे की समज जर तुझा असाच लाईटवाला ऍटिट्यूड चालला की लोक मजाक उडवेल, तर आता अशा वेळेस समज जर लोक मजाक उडवेल तर तू त्यांना उलट उत्तर दे. तर याच्यामुळे काय होईल की मी एक प्रकारे मुफड बनेल लोकांच्या मनात. ओके. आता इथे आता मला युजली फारसं असं काही काळजी वगैरे नाही की लोक माझ्याबद्दल काय विचार करते काही नाही. बट इथे विचार करावा लागेल. व्हाय? कारण हे ऑफिसचे लोक आहे. या जो काही माझा टीम लीडर आहे वगैरे वगैरे, तो माझा रेकॉर्ड मेंटेन करतो. समज जर माझं ऍटिट्यूड बरोबर नसेल तर तो मार्क टाकतो 5 out of किती द्यायचे याला. समज जर मी उलट उत्तर देत आहे तर तो टाकेल 1, 2, राईट. आणि हाच रेकॉर्ड जातो यशस्वी मॅमकडे, म्हणजे माझ्या प्रोजेक्ट मॅनेजरकडे. आणि मग तिथे मग दिसतो की हा तर खूप पुअर कॅन्डिडेट आहे, याचा ऍटिट्यूड मध्ये एवढा हे प्रॉब्लेम आहे, राईट. मग त्याच्यामध्ये मग मला थोडा बहुत क्यूसा जरी निघन ना तर त्याच्यामध्ये पण तो एक वेगळा सेक्शन असतो. मग त्याच्यामध्ये देखो आता क्यूसी मध्ये समज जर माझं 5 पैकी 4 आहे, या आणि बट ऍटिट्यूड मध्ये इथे 5 पैकी 1 आहे, तो ओव्हरऑल मध्ये कसं मला एक प्रकारे कमीच लेखेल. जे की माझं काम चांगलं आहे पण ऍटिट्यूड खराब आहे असं त्यांना वाटेल. आणि मग त्यांना वाटेल की हा पुअर कॅन्डिडेट आहे, चला आता याला परमनंट नाही करू, याला कॉन्ट्रॅक्टरवर ठेवू. किंवा समज जर माझं क्यूसी मध्ये पण प्रॉब्लेम आली, माझं 5 पैकी समज जर मला 3 मार्क भेटले, तर माझा जो लेवल आहे आणि ऍटिट्यूड पण ऍज इट इज, म्हणजे मुफड वगैरे, या म्हणजे मी काय शिव देऊन टाकली, गुपचाप राय, शांतराय वगैरे समथिंग समथिंग असं काय म्हणून दिलं, या तर मग तो बरोबर मार्क लिहिल. नाही नाही, म्हणजे याचं ऍटिट्यूड पण बेकार आहे, याचं क्वालिटी ऑफ वर्क पण बेकार आहे. या मग काय, मग सोडून द्यायला, जॉबवर काढून टाका, याचं काही खरं नाही. आणि मग मला काढून टाकेल जॉबवरून. आणि मग या सो तू हा विचार करू नको की लोकांबद्दल काय कशा, म्हणजे समज जर इथे तुला लोकांबद्दल पण विचार करायचा आहे की लोक तुझ्याबद्दल काय थिंक करेल. या कारण हे तुझ्या नाही का एक प्रकारे फायनान्शियल कंडिशनचा प्रॉब्लेम आहे, राईट. ओके. सो इथे तू शांत राहा. आणि कधी कधी नाही का शांत राहून सुद्धा पण नाही का आपण खूप काही सांगू शकतो रे, खूप काही सांगू शकतो, खूप काही संदेश देऊ शकतो. अनदर ऑफिसमध्ये नाही का कामासाठी जास्त हायलाइट नको कोणत्याच गोष्टीमध्ये. मजा कुडवत जरी असेल ना, हसू नको, त्याच्याकडे पहा. बिलकुल शांत होऊन जाईल तो, तोही शांत होऊन जाईल, बाकीचे शांत होऊन जाईल, काहीच बोलू नको. येस, ऑफिसमध्ये गुपचाप काम कर. कारण याच्याकडून कसं जर गुपचाप काम केलं ना, त्यांच्या मनात वाटेल की हा समथिंग इज, जर आपण लाईट वागण्याचा प्रयत्न केला ना तर असं वाटेल की हा आपल्याच वयाचा आहे. आणि मग सो आणि हायलाइट न होण्यासाठी नाही का तू CAT-6 वर बस. CAT-6 इज रिअली इम्पॉर्टंट प्लेस. व्हाय? कारण हे बिलकुल हाईड ऑफ स्पॉट आहे. म्हणजे इथे तू नाही का समजा तुला थोडंसं आळसही द्यायचं आहे किंवा मोबाईलही छेडछाड करायचा आहे किंवा कानात हेडफोन जरी टाकून बसायचा आहे, यू कॅन डू दिस. बाकीच्या स्पॉट मध्ये नाही करू शकत. म्हणजे थोडस एक रिलॅक्सेशन तर पाहिजे ना. सो CAT-6 इज बेटर. CAT-6 नको सोडू, ओके. तुझी जागा नको सोडू. आणि काम बिलकुल परफेक्ट करण्याचा प्रयत्न कर. आणि युजली नाही का जे टीम लिडर आहे त्यांच्या याच्यामध्ये येईल का. आता कसं आहे की आता जे रिसेंटली जे जेव्हापासून परमनंट झालंय तेव्हापासून मी स्वतःमध्ये खूप सुधारणा आणण्याचा मी फॉलो करून राहिला. तर माझा जेव्हा पण काही प्रॉब्लेम होते ना, मी विचारतो काही प्रॉब्लेम आली काय, QC आल्या का. यस. आणि खरंच मला याचा खूप फायदा झालाय.
कारण जो क्यूसी वाला जो क्यूसी लेवलची स्टँडर्ड आहे तो त्या स्टँडर्डने तो चेक करतो. मी त्याला विचारतो की याच्यात काय प्रॉब्लेम होती, इथे काही मिसिंग होतं का, इथे का होतं, याला ब्लॉक करायला लागते वगैरे वगैरे समथिंग समथिंग. आय नो स्पीडवे तर आता खतम झालाय, बट हा ऍटिट्यूड ठेव आता. समोर प्रोजेक्ट येईन तर असं विचारणं इम्पॉर्टंट आहे. कारण अशा वेळेस काय होतं की माझी प्रॉब्लेम काय हे मी टीम लिडरला विचारतो ना, त्या टीम लिडरच्या मनात असं येईल का हा बंदा ऑनेस्ट आहे, या की याला जे काम दिलं आहे याच्या हातून चुकलं, हा विचारायला आला आणि हा त्याची जे काय आहे तो त्याला एक प्रकारे सॉर्ट आउट करण्याचा पण प्रयत्न करून राहिलाय. सो दिस इज समथिंग, याच्यामध्ये काही ना काहीतरी आहे. तर मी हाच विचार करेन. सो आता तुझ्यासोबत जे झालं, जे पास्ट मध्ये झालं, जे गलती केली, आपण खूप काय गलत्या केल्या. ऑफिसमध्ये खूप लाईटली वागलो, ऍटिट्यूड खूप जास्त लाईट ठेवला. यस, सगळ्यांसोबत एकदम खूप फ्रेंडली वागलो, या बहुत इझी वागलो. यस, म्हणजे लोकांच्या मनात असं वाटलेलं की सौरभ काफी इझी आहे, मग ते इझिली माझ्यावर चढून राहिले होते. कोणताही बंद असो. विवेकला असं म्हणते का, विवेक तर माझ्यासोबत जॉईन झाला, पण त्याला आताही सर म्हणते. व्हाय? त्याने असं काय केलं, तो शांत राहिला लिटरली, कारण हे त्याचं नेचर होतं. तो शांत राहिला प्रत्येक गोष्टीमध्ये, तो जास्त इन्व्हॉल्व्ह झाला नाही, तो आपल्या कामाशी काम ठेवला. त्यांनी त्याचा काही परफॉर्मन्स खूप चांगला आहे का, नाही नाही नाही, पण त्याला काय परमनंट करण्यात आलं, सांग ना, त्याला काय परमनंट करण्यात आलं. व्हाय? आय डोंट नो व्हाय, आय डोंट नो. नाही, तुला माहित आहे तो शांत होता, आणि कधी कधी शांत राहून सुद्धा पण खूप साऱ्या गोष्टी होते जेणेकरून आपण कधी कधी कल्ला करून सुद्धा पण नाही होत. ओके, ऑफिसमध्ये बहुत कमी बोल, कामाशी काम ठेव. कानामध्ये हेडफोन टाक आणि बस काम कर मित्रा, बस. बाकी काय. आणि राईट नाव हे इम्पॉर्टंट आहे यार. म्हणजे कसं आहे की ऍटलिस्ट आपल्याला थोडस फायनान्शियल कंडिशन स्टेबल होण्यासाठी वगैरे समथिंग. व्हॉट इफ समजा जर तुला मुंबईला जायचं काम पडलं, म्हणजे तू क्लासेस केले नोव्हेंबर पर्यंत वगैरे, क्लासेस केले, नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत चालेल, ओके, आणि मग त्यांनी असं ऑफर दिली का मुंबईमध्ये आहे एखादी, म्हणजे त्यांना अशा रायटरची गरज आहे, तर ऑफकोर्स मला याच गोष्टीसाठी जायचं आहे, तर मग मी जाईन. त्यासाठी जॉब शोधेल का? वेल, पहिले मी कसं, जोपर्यंत दुसरी हांदी पाहतात येत नाही तोपर्यंत मी पहिली फांदीच सोडणार नाही. तर पहिले मी एक्झॅक्टली व्हेरीफाय करेल का खरंच मला हे काम आहे का. सो आय विल डू दिस. येस, एक प्रकारे वन वे तिकीट राहील, बट अशा प्रकारे एक रिस्क तर घ्यावी लागेल जर तुला काही ना काही करायचं असेल तर. ओके, कारण तू ज्या वेळेने स्वप्न पाहून राहिलाय ना, लिटरली मला कसं कधी कधी डे ड्रीमिंग होते की मी पूर्ण दुनिया चेंज करून टाकेल. मला कधी कधी नाही का, मला असं वाटतं की मी ज्या प्रकारचा विचार करतो माझ्या हदपेक्षा जास्त करतो. आय डोंट नो, म्हणजे आय नो हा एक प्रकारे युनिक विचार आहे आणि या विचाराने सगळ्यांचा फायदा होईल. आय नो इट इज गुड, बट मलाच का चूज केलं राव. माझ्यापाशी ऑलरेडी टार्गेट होते ना. मला एक सक्सेसफुल फिल्म मेकर बनायचं होतं. दॅट इज द ओनली वन टार्गेट. हा वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी वाला हा फंडा माझ्या डोक्यामध्ये कसा काय आला यार? कशाला चूज केला यार मला यार? कोण आहे मी कोणीच तर नाही. मला एक नॉर्मल गाय का नाही बनवलं? त्याची एक नॉर्मलशी एक प्रकारे जिंदगी आहे. समजा जर मी एक प्रकारे माझी नॉर्मल लाईफ विचार करतो म्हणलं, व्हॉट वुड बी, म्हणजे माझी समजा नॉर्मल लाईफ असते काय असते. समजा तुझ्या मनामध्ये असे फारसे विचार नाले असते, तुला फिल्म मेकर वगैरे नाही बनायचं असतं वगैरे वगैरे, आणि तुला एक प्रकारे नॉर्मलशी लाईफ जगायची असते, तर व्हॉट वुड बी, कशी असते यार? तर मी सांगतो, इट वॉज रिअली गुड. इट वॉज रिअली अमेझिंग. व्हाय? आता
आता मी सेम पर्सन आहे. ओके. तर कसं आहे की माझी जे क्वालिटीज आहे ना, ज्या मी डोक्या स्क्रिप्टमध्ये किंवा आयडियाज मध्ये विचार करायला लागतो, मी याच्यामध्ये विचार केला नसता. ओके. माझी एक गर्लफ्रेंड असते. ऑफकोर्स माझी एक गर्लफ्रेंड असते. ओके. अनदर थिंग इज दॅट की मी ग्रॅज्युएशन केलं असतं, माझं इंजिनिअरिंग ऑलमोस्ट झालं असतं, 17 मध्ये वगैरे मी केलं असतं. मी डिप्लोमा काढायला समजा मला 5-6 वर्ष लागले, बिकॉज ऑफ दॅट की माझ्याप्रमाणे असे विचार आले. तर समज जर मी असं माझे असे विचार नसते तर सांगतो मी डिप्लोमा काढायला मला 5 वर्ष लागले नसते. यस, मी 2 वर्षातच काढला असता. माझी इंजिनिअरिंग करीब कम्प्लीट झाली असती 2017 मध्ये. यस, 2 वर्ष अगोदर. इंजिनिअरिंग मध्ये मी कसं की माझं कसं मग समजा जर माझ्यामध्ये तशी आयडिया नसते, मी इंजिनिअरिंग अग्निहोत्री मधून नाही केलं असतं, मी एसडी मधून वगैरे केलं असतं. येस. आणि त्याच्यानंतर कसं मी आता गव्हर्नमेंटची प्रिपरेशन करत असतो. गव्हर्नमेंटची प्रिपरेशन. या, आय न्यू दॅट इट वॉज रिअली डिफिकल्ट, बट या, मी इंजिनिअरिंगची प्रिपरेशन केली असते. मी या डिझायनिंग कडे याच्यासाठी वळलो कारण माझ्यासाठी एक प्रकारे जगण्यासाठी साधन पाहिजे होतं. दॅट्स वाय. आणि विषयाला आता लागली असते, बट आम काइंड ऑफ लाईक अ फोकस राहिलो असतो यार. आणि कसं की या वर्षी किंवा पुढल्या वर्षी म्हणजे आता 19 किंवा 20 मध्ये मला कोणती गव्हर्नमेंट जॉब लागली असती. ओके. लोको पायलट किंवा आणि मी एक प्रकारे नॉर्मलशी लाईफ जगली असती. ऍक्च्युअली मी विचार करून राहिलोय, असं काही फारसा फरक नसता यार. लिटरली सांगतो खरंच. म्हणजे सांगतो मी डिप्लोमा केला, फक्त एवढं झालं असतं का मी ग्रॅज्युएशन केलं असतं. येस, ग्रॅज्युएशन केलं असतं सेम याच ठिकाणी असतो ज्या ठिकाणी आज बादल आहे. ओके. ओके. मी एक कन्सिडर करतो की बादलची माझी मेंटॅलिटी बिलकुल सेम आहे. ओके. मला असं वाटतं की बादल इज काइंड ऑफ लाईक अ हायर, बट मी एक कन्सिडर करतो की बादलची माझी मेंटॅलिटी सारखी आहे. तर आज बादल ज्या कंडिशनवर आहे, आज मी सेम याच कंडिशनवर असतो. मी घरीच असतो आणि मी गव्हर्नमेंटची प्रिपरेशन करत असतो. ओके. दॅट्स इट. येस. सो तुला काय वाटते की ही जी तुझ्या डोक्यामध्ये आयडिया आहे, इट वॉज गुड? या, ऑफकोर्स, डेफिनेटली. या, बिकॉज आय मेड इट माय सेल्फ. मी याप्रमाणे वगैरे सेट केलंय. बट मला असं वाटते की हे वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट नाही ना, हे डोक्यावर हावी नाही झाली पाहिजे यार. येस. कारण मी आता एक प्रकारे आता कसं पहिले स्टार्टिंगला माझा विचार सांगू केव्हा आला, इट जस्ट लाईक 6 months अगोदर. या, मी स्टडी IQचे व्हिडिओ केव्हापासून पाहायला लागलो. मी खूप अगोदरपासून नाही, ऑफकोर्स नॉट. इट जस्ट लाईक 6 months पासून प्रशांत धवनचे वगैरे वगैरे मला थोडंसं जनरल नॉलेजसाठी पहिले मी बस कानात हेडफोन टाकून गाणे ऐकत होतो स्टार्टिंगला. मग त्याच्यानंतर मग थोडस काही ना काहीतरी स्टोरी ऐकत होतो. याचे निलेश मिश्रा वगैरे. मग त्याच्यानंतर मग कसं मला थोडंसं एक प्रकारे वर्ल्ड वॉर आणि हिस्ट्रीबद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं, त्यामुळे मग मी एक प्रकारे जाणून घेतलं. मग त्याच्यामध्ये मला स्टडी IQ बद्दल माहित पडलं. आणि करंट अफेअर हार्डली जस्ट 6 महिना अगोदर आणि या 6 महिन्यामध्येच मला एक प्रकारे माहित पडलं की या साऱ्या गोष्टी वर्ल्ड मध्ये जेवढा काही प्रॉब्लेम आहे याच्यावर एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट, ज्याच्यामध्ये सगळे नेशन एकत्र येईल, पॉवर एक राहील, डेव्हलपमेंट एक साथ होईल. सो बट हे एक प्रकारे बहुत बेसिक लेवलची थिंकिंग आहे. बट मला असं वाटलं ना, पण मला असं वाटते की ही जी थिंकिंग आहे ही हावी न झाली पाहिजे माझ्यावर. समज जर हे थिंकिंग, हा जो आयडिया आहे, समज जर हा माझ्यावर हावी होत आहे, तर अनफॉर्च्युनेटली मला याच्यावर काही ना काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल. येस. म्हणजे तुला काय असं वाटते की तुला दुनियामध्ये चेंज करूशा वाटत नाही का वगैरे वगैरे?
आता राईट नो यू आर टॉकिंग टू युनिव्हर्स. या तू आता डिरेक्टली युनिव्हर्स सोबत बोलून राहिलाय आणि युनिव्हर्सने तुला एक बहुत जबरदस्त आयडिया दिलाय, जेणेकरून नाही का तू तुझी लाईफ तर बेटर बनवू शकते ऑफकोर्स, बट तुझ्या या आयडियामुळे बिलियन्स ऑफ लोकांची लाईफ चेंज होऊन जाईल. बिलियन्स ऑफ लोकांची जगण्याची एक प्रकारे, सगळ्यांचा एक प्रकारे डेव्हलपमेंट होईल. Yes. तुला हे बघावंसं वाटत नाही का? आता मी एक एक्झाम्पल देतो. ओके, जर मी माझी नाही का एक कंडिशन समजून घेण्यासाठी नाही का मी एक एक्झाम्पल देतो. मी माझे हे सांगत नाही की असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. नो नो नो, एक प्रकारे एक्झाम्पल देतो. ओके, मला भूक लागली आहे. ओके, मला भूक लागली आहे आणि मला एक झाड भेटत आहे. ओके, आणि झाडावर 2 फांद्या आहे. ओके, सो काय आहे की 2 फांद्यावर आंबे लागून आहे, एक या फांदीवर एक या फांदीवर. आता प्रॉब्लेम आहे की एक छोट्या हाईटवर एक आंबा आहे आणि एक मोठ्या हाईटवर आंबा आहे. ओके, सो जो छोट्या हाईटवर आंबा आहे तो पकलेला नाही आहे, तो एक प्रकारे काइंड ऑफ कैरी आहे. या बट ते पण चांगली लागते. यस, आणि जे मोठ्या फांदीवर जो आंबा आहे ना तो मस्त पकलेला आहे, फुल पिवळा पिवळा, बहुत जबरदस्त, खूप गोड गोड. ओके, आणि मला भूक लागली आहे आणि मला झाडावर चढता येते, तर मी काय करीन अशा वेळेस? का मी कैरी खाईन की मी आंबा खाईन अशा वेळेस? आता मला भूक तर लागली आहे, तर मग अशा वेळेस काय करीन की राईट नाव माझ्यापाशी मला जे भेटून राहिलाय, कारण जो मोठा आंबा आहे तो वरच्या फांदीवर आहे, यासाठी मला अजून जास्त मेहनत करावी लागेल. बट राईट नाव मला भूक लागली आहे, या, आणि माझ्यापाशी एक आंबा आहे, एक कैरी आहे. पहिली मी ते खातो ना, तर पहिली मी हे खाईल. आणि इथे माझी भूक झाली आहे. या म्हणजे कसं की माणसाने जास्त हंगरी व्हायला नाही पाहिजे. मी पण हंगरी नाही होत. या मी हे जे कैरी खाल्ली आहे ना, हे कैरी खाल्ली यांनी करून माझी भूक गेली आहे आणि मला काफी सॅटिस्फाईड आहे. आय एम रिअली गुड. हा, मला नाही हवंय दुसरा तो मँगो वगैरे. ह्या, तर मग मला तो मँगो का दिला यार? हा, मला समज जर मला समजा जर एक 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 भूक मिटवण्यासाठी एक कैरी भेटून राहिली आहे मला, आणि ते मी खात पण आहे, या, तर मला हा एवढा मोठा आंबा दिला कशाला? व्हाय व्हाय का दाखवला मला असा आंबा? याची मला काय गरज होती नाही ना. आणि मी एवढा एक प्रकारे लालची नाही आहे की मी त्या आंब्यापर्यंत जाईल. बट कधी कधी नाही का, आता हे जे आंब्याचं झाड आहे ना, हे एक प्रकारे युनिव्हर्सने प्लांट केलं आहे, आणि याच्यावर जे काही फळं आहे ना, हे तुला अचीव करायचे आहे. अचीव म्हणजे तोडायचे आहे आणि खायचे आहे. जेणेकरून मला असं वाटत आहे की माझं एका कैरीमुळे माझं होऊन जाईल. बट नाही, इथे युनिव्हर्सने तुला 2 आंबे दिले आहे. या, एक कैरी आहे आणि एक मोठा आंबा आहे. सो अशा वेळेस काय करेल? अशा वेळेस समज जर माझ्या मनामध्ये ती थिंकिंग हवी झालेली की मला तो आंबा खायचाच आहे, मला तो आंबा खायचाच आहे, तर मी स्वतःला रोखू शकणार नाही. या, आणि मी कैरी खाल्ल्यानंतरही मी मेहनत करीन आणि तो आंबा खाईन. आता कळून आलं हे आंबा आणि कैरी मधलं फरक काय? आंबा म्हणजे माझं फिल्म मेकिंगचं करिअर, या, जे की मला वाटते मी हे करू शकेल. मी बायनरी कोड बनवेल, स्वीट ड्रीम ऑफ जस्टिन बिबर बनवेल, अवतार युनिव्हर्स बनवेल. आय न्यू दॅट. यस, हे माझ्या रक्तात आहे आणि आय विल डू दिस. मला कॉन्फिडन्स पण आहे आणि याच्यामध्ये किती प्रॉब्लेम येईल आय नो, मी याला फेस करेल, थोडा वेळ लागेल. मी माझ्या प्रॅक्टिकल गोष्टींनी, सगळ्या गोष्टी विचार करून, प्रॅक्टिकल गोष्टी विचार करून मी याला अचीव्ह करेल. आय न्यू दॅट.
बहुत कॉन्फिडन्स आहे. येस. बट हे जो आंबावाली फिलिंग आहे ना, जो गोड गोड आंबा लागून आहे, याच्याबद्दल मला अशी फारशी फिलिंग नाही या. कारण कसं आहे की हे कैरी खाण्यामध्ये माझा एफर्ट आहे. यस. आता सांगू, हा अजून एक गोष्ट सांगतो. सेम इथे काय होत आहे, जेव्हा मी नाही का हे मोठा आंबा खाऊन राहिलोय ना, याच्यामध्ये काय होत आहे की फांदी तुटून राहिली आहे. आंब्याचं झाड आहे ना, त्याची फांदी तुटून राहिली आहे. अनफॉर्च्युनेटली नाही का याचा इफेक्ट थोडासा रॉंग होईल, बट याचा इफेक्ट सगळ्यांवर होईल. याचा इफेक्ट आहे ना तो सगळ्यांवरच होईल. म्हणजे कसं आहे, आतापर्यंत मी माझी लाईफ चेंज करत आहे, बट मला असा मोठा आंबा दाखवून नाही का मी या सगळ्यांची लाईफ चेंज करू शकतो, या पूर्ण ऑल ओव्हर अराउंड द वर्ल्ड वगैरे. ते मला का दाखवलं, मला असं वाटतं तू जास्त ओव्हर कॉन्फिडन्स होत आहे की इथे या स्टेजवर, की तुला हा असा प्रमाणे थिंकिंग येते, त्यामुळे तुला असं वाटते काय यू कॅन चेंज एनिथिंग. ओके, या आय एम रिअली रिअली अग्री विथ दॅट, रिअली अग्री विथ दॅट की मला हा ओव्हर कॉन्फिडन्स होत आहे, मला हे हॅल्युसिनेशन होत आहे की मी हे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये चाललोय की मी यू कॅन चेंज एनिथिंग, यू कॅन चेंज द वर्ल्ड. ओके, ओव्हर कॉन्फिडन्स आहे, ड्रॉप आउट, ड्रॉप. मी विचार करतो की मी तो मोठा आंबा खाणारच नाही ना, मी कैरी खातो, मी खुश आहे. यस. आणि जेणेकरून या कैरी खाऊन माझी लाईफ चेंज होत आहे, मी मोठा आंबा खाऊन फांदी कशाला पाडीन मी. या हे जो मोठा आंबा खाऊन राहिलो, खाण्याचा मी प्रयत्न करून राहिलो, जेणेकरून हे फांदी मी पाडीन कशाला, नाही पाडीन. या नाही, डेफिनेटली मी असं मानतो की हे ओव्हर कॉन्फिडन्स आहे माझ्यामध्ये, आणि आणि मला हे हॅल्युसिनेशन होत आहे. ऑफकोर्स या, कारण प्रत्येकांना थिंकिंग आहे, प्रत्येकांना असं वाटतं की दे कॅन डू मच बेटर थिंग्स. आय न्यू दॅट. ओके, मी अग्री करतो या गोष्टीसाठी, आणि मला पण अशाच प्रकारचे विचार येऊन राहिले, जेणेकरून मी माझी पूर्ण ऑल ओव्हर द वर्ल्ड मध्ये सगळ्या गोष्टी चेंज करून टाकेल, आणि मी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जात आहे. ओके, ड्रॉप दॅट आयडिया. ओके, मी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आलोय. ओके, कळलं मला, मी आयडिया ड्रॉप करतो, मी इथेच कैरी खातो, इथेच बास, माझं पोट भरत आहे, दॅट्स इट. यस, मी नाही जात समोर, मी नाही जात समोर, मी तेच म्हणतो नाही जात समोर. या मी त्या आंब्याबद्दल विचार करणं पण सोडून देतो. बट नेक्स्ट टाइम मला जर पुन्हा आंबा तोच तो दाखवून गेला, पुन्हा आंबा दाखवून राहिला, युनिव्हर्स मला तो आंबा पुन्हा दाखवत आहे, युनिव्हर्स मला तो आंबा पुन्हा दाखवत आहे, तशा वेळेस काय करीन मी. नो ना, काहीच 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 आयडिया नाही. आय जस्ट लाईक इट वॉज लाईक मी इथे वर्धेला आहे, माझ्या घरी, ऍक्च्युली माझ्या वडिलांच्या घरी, नॉट माझ्या घरी. ओके, इथे मी फिरून राहिलोय वरती टेरेसवर, आणि माझ्या कसं आहे की इथे विहाराचा एक खूप मोठा स्पॉटलाइट लावलाय, जेणेकरून नाही का बहुत सारा प्रकाश नाही का माझ्यावर येऊन राहिलाय, जे की काफी अनकम्फर्टेबल होत आहे. कारण कसं की नाईट मध्ये मला कसं थोडस एकटं नाईट मध्ये असं बरं वाटते. बट सो ही कंडिशन आहे, मी या पोझिशनवर आहे, आणि आपण खूप काही बोललो आज. 1 घंटा बोललो, 1 घंटा 4 मिनिट. खूप म्हणजे असं वाटलं, असं एकदम मनातून बाहेर काढलं आज आतमधलं जेवढं काही आहे तेवढं मी आज एकदम पिरघळून काढलं. कसं आहे की आज मला असं वाटलं की की माझे आई वडील मला सपोर्ट नाही करते.
मला ऑलरेडी माहित होतं, बट राईट नाव मी एक प्रकारे फील केला आज, आणि आय जस्ट फील रिली सॅड. येस, की माझे आई वडील माझ्या डेस्टिनीसाठी सपोर्ट नाही करतील. कारण मी असं ऐकलं आहे की आई वडील हे प्रत्येक गोष्टीमध्ये मुलांच्या ह्याच्यामध्ये सपोर्ट करतात, आणि मी त्यांना फक्त 5,000 रुपये मागितले. त्यांनी नाही तर नाही म्हणलं, बट कसं आहे की ज्या वेळी त्यांनी एक प्रकारे मला एक्सप्लेन केलं की तू, हा, त्यांनी जे काही बोललं ते ते माझ्या चांगल्यासाठीच बोललं, असं नाही. म्हणजे कसं आहे की आई वडील मुलांचं कधीच वाईट व्हावं नाही असं नेहमीच विचार करतो. Yes. कारण कसं आहे की आई वडिलांमध्ये त्यांची सर्वात मोठी प्रॉपर्टी काय असते? आई वडिलांमध्ये सर्वात मोठी प्रॉपर्टी त्यांची मुलं. या. आणि त्यांची मुलंच एक प्रकारे त्यांची प्रॉपर्टीच असतात. सो जर ते सक्सेसफुल, दे फील सक्सेसफुल. ओके. म्हणजे मी एक एक्झाम्पल देतो. माझा एक मित्र आहे विशाल. तो लहानपणापासून खूप गरीब होता. त्याचे जे फादर होते, त्यांनी त्याच्या फादरनी त्याच्या आईला सोडून दिलं. म्हणजे म्हणजे की दिवस वगैरे झाला नाही, बट वादविवाद एवढे झाले की जेणेकरून त्याचे वडिलांनी सोडूनच दिलं. आता असं नाही त्याचे वडील खूप पैसे कमवत होते, नो नो नो, त्याचे वडील एक प्रकारे कारीगर होते. या. त्याची आई मग कसं की आता विशालचं जे काही म्हणजे त्याला घडवलं आहे, त्याच्या आईनीच घडवलं आहे. या. मग त्याचे वडील सोडून गेले तर मग कसं, आणि आई एवढी जास्त पैसे, म्हणजे तेव्हा खूप जास्त गरिबीचं हे होतं. मी त्यांच्या घरी गेलो आहे. एक छोटीशी मातीचं घर आहे रे. या, बिलकुल असं 1 फूट म्हणजे जागा आहे, बस येण्या जाण्यासाठी जेवढी जागा राहते ना, बस तेवढीच आहे. येस. आणि मागे थोडस किचन आहे, तिथून थोडीशी जागा आहे. या. त्याच्यामध्ये हा गरिबीमध्ये राहिला, वडनेर एक छोट्या गावी. या. खूप हुशार होता. या. बट त्याच्या आईने सपोर्ट केला. त्याला पण माहित आहे की माझ्या आईने सपोर्ट केलाय म्हणून. सो ही इज रिली हिज रिस्पेक्ट, राईट. तो पढाईमध्ये हुशार होता, आणि तो माझ्या सोबतच होता जेव्हा तो आला ना इथे. तो आला होता 7वी मध्ये. इथे नाही का कानेकर, आणि कसं आम्ही इथे खेळत होतो. मी कसं त्याला ओळखतो बिकॉज ऑफ दॅट की नाही का 6वीच्या उन्हाळ्यामध्ये नाही का आम्ही इथे नाही का या मैदानामध्ये, हे विहारच्या साईडला इथे एक मैदान आहे. ओके. तिथे आम्ही क्रिकेट खेळत होतो. मी होतो, त्याच्यानंतर प्रशिक होता, नीरज होता, हे इथले घराकडले लोक नाही का, प्रशिक, नीरज, अभिजित होतं, मी होतो, त्यानंतर सूरज होता. आम्ही इथे क्रिकेट खेळायचो. मग याच्यामध्ये मग तो पण आला आणि तो क्रिकेट खेळायला लागला. तेव्हापासून आमच्या मैत्री झाली की या. मग त्याच्यानंतर आम्ही ट्युशन पण सोबत लावली होती. प्रशिक ट्युशन क्लासेस आहे ना. तो इथे वर्धेला आला कसा, त्याचे जे आहे ना आईचे जे असतात ना वडील, ते त्या काळात रेल्वेमध्ये होते. त्या काळात म्हणजे येस, त्यांच्या काळात. तर ही वॉज काइंड ऑफ लाईक एक प्रकारे त्यांची थोडी बहुत आहे, पैसा आहे, घर आहे वगैरे वगैरे. तर कसं आहे की त्या आप्पाजींना असं वाटलं की आपल्या पोरीच्या नवऱ्यांनी पोरीला सोडून दिलाय, तर मुलाचे खूप हाल होत आहे. त्याला थोडसा वडनेरमध्ये प्रॉब्लेम होत आहे, तर त्याला इथे वर्धेला पढाईसाठी येऊ दे बा, जेणेकरून राहणं, खाणं, पिणं वगैरे आम्ही मॅनेज करतो, बट जो काही खर्च वगैरे लागते तर आई तू देत जा बा. तर अशी करून आई विशालसाठी, म्हणजे विशालची आई त्याला महिन्यातून जेवढं काही येत आहे त्याला त्याच्या खर्चासाठी पैसे देत होता, आणि विशाल कसं तरी तो मॅनेज करत होता वगैरे या साऱ्या गोष्टी. बट असं नाही की तो आमच्या सोबतच राहता. गेले 10 वर्ष होते तो माझ्यासोबत होता. माझ्यासोबत म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये वगैरे मी त्याला बघितलंय प्रत्येक गोष्टीमध्ये. ओके. त्याने असं खूप जास्त खर्च काही केला नाही. लिटरली
त्याच्यापाशी जे कपडे होते ते काही असे खूप जास्त हे नव्हते. समटाइम्स मी त्याला बघितलंय की त्यांनी खूप पुराणे पुराणे शर्ट घालायचा, पुराणे पुराणे पॅन्ट घालायचा वगैरे वगैरे. आय जस्ट फील रिअली सॅड की बट आता राईट नो त्यांनी एक एक्झाम क्रॅक आउट केली. या ही इज अ पीओ, प्रोफेशनल ऑफिसर. ग्रामीण बँक मध्ये तो पीओ लागलाय आणि ही इज अर्निंग लाईक 42,000 पर मंथ, म्हणजे 42,000 रुपये प्रति महिना. सो हे त्याला भेटलं कसं? त्यांनी त्या गोष्टीसाठी मेहनत केली. म्हणजे काय की त्याची कंडिशन डाऊन होती म्हणून त्याच्या मनामध्ये जिद्द आली आणि मग त्यांनी मेहनत केली. ऑफकोर्स हा पॉइंट आहे या, कारण त्याला माहित होतं की समज जर मी सक्सेसफुल नाही होत आहे ना, समज जर मी या कंडिशनवर गिव्हअप करत आहे की माझ्यापासून काहीच होत नाही, तर इथून त्याची लाईफ खूप बेकार झाली असती. त्यांनी फ्युचरचा विचार केला की माझ्यापाशी तर काहीच नाही. यस, माझे आप्पाजी गेले, आजी गेली. या आजी आप्पाजीचं घर आहे, कोणाच्या नावावर आहे ते पोराच्या नावावर आहे. त्यांचं तर आहेच नाही, तो फक्त राहून राहिलाय. यस, त्याचं काय काहीच काहीच नाही. या तर त्यांनी फ्युचरचा विचार केला की आपलं तर काहीच नाही, आपल्यापाशी फक्त एक आई आहे आणि एक मातीचं घर आहे जे पावसाळ्यामध्ये चिखल चिखल होऊन जाते. बस त्यांनी काय केलं असतं? काय केलं काय असतं? मग त्यांनी जिद्द पकडली. राईट, त्यांनी जिद्द पकडली की आपल्याला काही ना काहीतरी करून दाखवायचं आहे. यस, दाखवायचं ना, आपल्यासाठी करायचं आहे, आपल्याला इथून बाहेर निघायचं आहे. तर त्यांनी खूप मेहनत केली, खूप मेहनत केली. तो सांगू, त्याला एक जॉब लागली होती फेस मध्ये. इट वॉज 2015 मध्ये त्याला जॉब लागली होती. त्याचं जसं ग्रॅज्युएशन झालं ना, ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर त्याला कॅम्पस मध्ये त्याला जॉब लागली फेस मध्ये. इट वॉज लाईक एक प्रकारे प्रायव्हेट कंपनी होती ती, टीचिंगचा जॉब होता. ही लाईक्स टीचिंग. या जेव्हा फेसला गेला ना तेव्हापासून त्याला एक प्रकारे टीचिंगचे एक प्रकारे कॉन्फिडन्स आला. सो आणि ते जॉब होती पुण्याला. ओके, बट ते जॉब कशी स्टेबल नव्हती. ही वॉज मुव्हिंग, त्याला पुण्यामध्ये जायचं होतं, कोल्हापूर वगैरे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वगैरे फिरायचं होतं. त्याला कळलं की ही वॉज डुईंग सच अ मेहनत. या आणि मेहनत एक घेत आहे, पढाई पण करत आहे. पण याच्यामध्ये काही आहे नाही फ्युचर. त्याला रिअलाइज झालं की इथे फक्त मला सक करून घेतील, मला काहीच नाही करतील. याच्याकडून मी माझ्या फॅमिलीला सपोर्ट करता येणार नाही. मी कमविल तर किती कमविल, काहीच नाही. त्यांनी रिअलाइज केलं, त्यांनी सोडून दिला. त्यांनी सोडला केव्हा, करीब 5-6 महिन्यानंतर त्यांनी सोडला वगैरे. मला माहित आहे जेव्हा तो सोडला, ही वॉज कमिंग 2016 मध्ये तो आला. ओके, वर्षभरातच त्यांनी जॉब सोडला. 16, 17, 18 आणि 19, 4 वर्ष. 4 वर्ष त्यांनी कठीण मेहनत केली. येस, आता एवढ्या स्मार्ट पर्सननी त्यांनी 4 वर्ष लावले, तर विचार कर की कॉम्पिटिशन किती टफ आहे. पण त्यांनी गिव्हअप नाही केला यार. येस, त्यांनी गिव्हअप नाही केलं. हा, तो आपल्यासोबत राहायचा, टाइमपास करायचा, या साऱ्या गोष्टी त्या साऱ्या गोष्टी. येस, त्यांनी गिव्हअप नाही केला आणि तो कंटिन्यू करत राहिला. आईनी थोडा सपोर्ट दिला. सो राईट नाव आता त्याची कंडिशन बहुत जबरदस्त आहे. तो आता लातूरला आहे, बँकेत काम करतो. त्याला मंथली 42,000 रुपये सॅलरी भेटते. तो आईला घेऊन गेलाय. या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आईला घेऊन गेला. मला असं वाटते की मी आईला घेऊन जावं. आय कॅन डू दॅट. या इथे माझी राहण्याची झोपण्याची सोय नाही, मी चटईवर झोपतो. मला थंडी लागली का मी शॉल गुंडाळतो. बस ते शॉल एकदम असे एक प्रकारे हे आहे ना की एक प्रकारे थंडी येऊ देत नाही आतमध्ये, पंखा लावतो बस. तो आईला घेऊन जातो, आईला घेऊन गेला तिथे. त्यांनी 1 लाखाचं स्टाफ लोन काढलं. त्याच्यामध्ये त्यांनी सगळं सामान घेतलं, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन,
बेड, कबर्ड, राहण्या खाण्यासाठी भांडे कुंडे सगळं, गॅस स्टोव सगळं घेऊन टाकलं. यस. आणि हे सगळं त्यांनी महिनाभरात केलं रे. यस, महिनाभरात केलं त्यांनी या सगळ्या गोष्टी. काल तो ट्रेंड्स मध्ये गेला, त्यांनी 5,000ची शॉपिंग केली. मी आयुष्यामध्ये कधी एवढी शॉपिंग नाही केली. 5,000ची शॉपिंग. यस. गेला आणि एकदम ब्रँडेडच. यस, पहिल्या महिन्यातच. यस, आदिदास काय घे, आदिदास 2,500 शर्ट, 2,500 शर्ट, विचारच नाही केला. त्यांनी प्राइस बघितलीच नाही, क्वालिटी बघितली, आवडला, टाकला पिशवीत. बस, घेतला, मारला स्वाईप. कशामुळे करत आहे हे सगळं तो? का होतं त्याच्यामध्ये माझ्यामध्ये? त्यांनी असं काय केलं जे माझ्यामध्ये नाही आहे? तो हुशार होता. ओके, या, तो हुशार होता, तो माझ्यापेक्षा हुशार आहे. यस, त्यामुळे तो लागला. हो, म्हणू शकते तो त्यामुळे लागला. का मी लागलो असतो? नाही, मी नाही लागलो असतो. ओके, हा पॉइंट मी ऍग्री करतो. दुसरी गोष्ट काय, त्याच्यामध्ये जिद्द होती. त्याच्यामध्ये जिद्द होती का काही ना काही. त्याला कळलं की इथून समोर आपलं फ्युचर नाही. त्या जेव्हा तो 2016 मध्ये जेव्हा तो वर्धेला आला जॉब सोडून, कारण ते त्यासाठी बहुत कठीण चॉईस होती. त्याच्यासाठी बहुत कठीण चॉईस होती जॉब सोडणं. व्हाय? कारण त्याला माहित होतं की इथून मी जॉब सोडतोय तर मग मला गव्हर्नमेंटची प्रिपरेशन करावी लागेल, आणि यासाठी मला लागेल वेळ, आणि यासाठी मला लागेल पैसा. आणि मी पैसा मागीन कोणाला मागेल? तो मागेल पैसा त्याच्या आईला. आणि त्याच्या आईला दिवस रात्र कपडे शिवायला लागले असते त्या गोष्टीसाठी. येस, त्याच्या आईने कपडे शिवले असते, ब्लाऊज शिवले असते, जेवढे काही कपडे शिवले असते, त्याच्यानंतर त्यांनी पोराला पैसे पाठवले असते. त्याला कळलं की दिस इज नॉट राईट. कारण तो तेव्हा जेव्हा तो 2016 मध्ये जेव्हा तो आला तेव्हा तो ऑलरेडी पाण्यात होता. तर तेव्हा त्याला माहित होतं, हातपाय नाही मारले ना तर मी वाचणार नाही. यस, एक तिथे डुबावं लागेल सोडसाड करून, नाही तर हातपाय मारून काही ना काहीतरी करावे लागेल. त्यांनी हातपाय मारले, खूप जोरात मारले, बहुत जोरात मारले त्यांनी. आज तो तेवढे पैसे कमवून राहिला. का तू त्या स्टेज मध्ये आहे का की तू पाण्यात आहे आणि तुला हातपाय मारायची गरज आहे? यस, राईट ना. आता डिफरन्स हाच आहे त्याच्यामध्ये, तुझ्यामध्ये डिफरन्स हाच आहे की तो त्यावेळेस पाण्यात होता. त्यावेळेस तो पाण्यात होता आणि त्याला रिअलाइज झालं की आता डुबलो तर मेलो, जिवंत राहायचंय तर त्याला हातपाय मारावे लागणार. तुझ्यावर ही कंडिशन आली केव्हा आली सांग? केव्हा आली? ऍक्च्युली आलीच नाही. लिटरली सांगतो, कारण मला माहित होतं यार. कारण जर मी पडलो ना तर माझ्या आई वडील इथे कॅच करायला आहे. यस, का मी पडलो, मी बाबाला सांगतो बाबा मी जॉब सोडली, मी घरी येत आहे. ओके, मी घरी आलो असतो दुसऱ्या दिवशीपासून. यस, लाईफ इज. सो आता कळलं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होता की त्याच्यापाशी बॅकअप नव्हता काहीच. यस, म्हणजे कसं आहे की जोपर्यंत आपल्या पायाला जमीन लागते ना तोपर्यंत आपण श्वास घेतो. यस, इथून जमीन काढली ना की आपण सरळ डुबूनच जातो. मी जमिनीवर उभा आहे कारण माझे आई वडील होते. यस, माझे आई वडील मला पकडायला होते. माझे आई वडील इथे मला पकडायला होते. यस, की काही झालं मी खापरखेडावून कसं, बाबा मी सांगितलं 2 दिवसाअगोदर, बाबा मी जॉब सोडला, मी येऊन राहिलो, बॅग पॅक केले, घरी आलो. मला माहित होत आणि मी घरी आलो. बर ठीक आहे, ते खापरखेडावरून सोडून दे. आता पण तू असाच विचार करतोय का
की तू आताही घरी येऊ शकते ह्या स्टेजमध्ये की आता तू इथला जॉब सोडला तर तू घरी येऊ शकते, तू हा विचार करू शकते का? यस, मी आताही विचार करतो की ऑफकोर्स की आई वडील मला 2 टाइमचं खायला देईल तर मग तू कधीच सक्सेसफुल होऊ शकणार नाही त्याच्यामध्ये. आणि तुझ्यामध्ये हाच फरक आहे लिटरली. खरंच समजा जर विशाल मध्ये तुझ्यामध्ये काही ना काहीतरी फरक तुला दाखवायचा असेल ना, तर फरक हाच आहे. तो किती हुशार आहे, काय आहे, आय डोंट गिव्ह दॅट शिट. येस, कारण कसं आहे की हुशार एक प्रकारे एक लेवल ऑफ कॅटेगरी आहे. बट समजा जर एक त्या स्टेजवर नाही का कोणताही पोरगा असताना किंवा कमी हुशार, म्हणजे मी जरी असतो ना विशालच्या स्टेजवर 2016 साली, तर मी पण मला रिअलाइज झालं असतं की खरंच यार आता आपल्याशी काहीच नाही, इथून आपल्याला पढाई करणार. त्यांनी प्रॅक्टिस केली कंटिन्यू. मी पण केली असती त्याच्या कंडिशनवर असतो तर ऑफकोर्स. येस, फरक त्याच्यामध्ये तुझ्यामध्ये हाच एक आहे की त्याच्यापाशी बॅकअप नव्हता काहीच. त्याची आई वडील नव्हते, त्याची ओनली आई होती. ते एका मातीच्या घरात राहत होती आणि तिथे खूप चिखल होत होता पावसाळ्यात. इम्पॉर्टंट हेच आहे की तू तुझी सक्सेसची सीडी कशी लावशील. तू तुझी सक्सेसची सीडी लावशील कशी, कोणत्या बुनियादवर लावशील, कोणत्या फाउंडेशनवर लावशील. कारण कसं आहे की जोपर्यंत मनामध्ये आग आहे ना तोपर्यंत तू काहीच करू शकणार नाही. तू कशाला येतो यार प्रत्येक हप्त्याला घरी, सांग बरं. तू प्रत्येक हप्त्याला घरी कशाला येतो, वाय? मला एक प्युअर रिझन सांग. जस्ट मला असं वाटते की मी नागपूरमध्ये आहे ना खूप अलोन फील करतो आणि मला कसं एक प्रकारे असं वाटते की मला खुश राहूशं वाटते. तर यासाठी मी मित्रांसोबत राहण्याचा प्रयत्न करतो, तर त्यामुळे मी वर्धेला येतो. दॅट इज गुड. खुश राहणे इम्पॉर्टंट आहे. येस. मग का हे गोष्ट तुला समोर सक्सेसकडे नेऊ शकते? नाही, डेफिनेटली नॉट. ही गोष्ट तुला मागे नेत आहे. एक अंडरस्टँड घे, तू एव्हरी टाइम जेव्हा तू वर्धेला येतो ना तेव्हा तू नाही का लॉस करता स्वतःचा. कारण तू जेव्हा वर्धेला येतो तेव्हा तू पैसा खर्च नाही करत. पैसा तर खर्च करतोच, आय नो दॅट. 500 रुपये तर ठरूनच घे. वर्धेला आला म्हणजे 500 रुपये गेलेच. त्याच्यात काहीच एकदम क्रिस्टल क्लिअर आहे की तू 500 रुपये गेलेच. इथे पैसा खर्च नाही करताय, तू इथे स्वतःला सॅटिस्फाईड देऊन राहिलाय. स्वतःला एक प्रकारे सॅटिस्फाईड देऊन राहिला की चलो यार, इथून जर मी इथून जॉब सोडला ना तर माझ्यापाशी आहे, माझ्यापाशी घर आहे, माझ्यापाशी बापाशी पैसा आहे. मला माहित आहे माझ्या बापाशी बहुत पैसा आहे. येस, 8-9 लाख रुपये त्याच्या अकाउंट मध्ये पैसा आहे. एवढं मोठं घर आहे, एक नाही 2 घर आहे. इथून नाही तर मोठे वडिलांच्या घरी. येस. सो यू हॅव अ बॅकअप, यू फील बॅकअप, यू फील समथिंग का तू डुबून ना राहिलाय, की इथे मला पकडायला कोणी ना कोणी आहेच. यस, मी दोरी घेऊन खाली डुबी मारून आलो किंवा दोरी घेऊन एक प्रकारे लाईफ बोट घेऊन मी इथे हात मारून आलो. लाईफ बोट घेऊन हात मारणं किंवा ते असतं ना लाईफ बोट, एक प्रकारे लाईफ बोटच म्हणतात त्याला. हो, लाईफ बोटच म्हणतात. कसं आहे, स्वतःचं प्रोटेक्शन घेऊन पाण्यात उडी मारणं, तर तेव्हा स्विमिंग नाही शिकतायत, तेव्हा तुला हात मारणं शिकता येईल. हात कसं मारायचा, कसं पोहायचं वगैरे वगैरे. एक बाय सेफ्टी. म्हणजे तू डुबणार नाही इथे. याच्यामध्ये नाही का, जो व्यक्ती विदाऊट फ्लोटरनी, फ्लोटर म्हणतात त्याला, लाईव्ह बोट नाही म्हणत, विदाऊट फ्लोटरनी जेव्हा
स्विमिंग करण्याचा प्रयत्न करतो ना, तो बंदा लवकर समोर जातो किंवा लवकर शिकतो. व्हाय? कारण त्याच्या मनात भीती असते की माझ्यापाशी फ्लोटर नाही आहे आणि मी हात नाही मारले तर मी डुबून जाईल. आणि दुसरा व्यक्ती पाशी फ्लोटर आहे, तर त्याला माहित आहे मी किती डीप मध्ये जाईन, मी डुबणार नाही. मला फक्त हात पाय मारायचे आहे, मी पोहोचून जाईन तिथपर्यंत. येस. सो विशालपाशी फ्लोटर नव्हतं आणि तुझ्यापाशी फ्लोटर आहे. फरक हाच आहे. फरक सांगू हाच आहे तुझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये. आज तो 42,000 रुपये कमवून राहिलाय. लातूरमध्ये मस्त फ्लॅट घेतलाय, टीव्ही, फ्रीज, आईचा सपोर्ट. आईला खूप प्राऊड फील वाटत. ऑफकोर्स आईला तर बहुत प्राऊड फील वाटत आहे. मी त्या दिवशी नाही का त्याच्या घरी गेलो होतो, करीब 1-2 महिन्या अगोदर, जेव्हा नाही का कुठं दिवाळीच्या वेळेस. यस, दिवाळीच्या वेळेस नाही रे, होळी या होळीच्या वेळेस ऍज अ सरप्राईज म्हणून आम्ही सगळेजण मित्र त्याच्या घरी गेलो होतो. तर ज्या वेळी त्याच्या आईने त्याच्याबद्दल प्रोनाऊन्सिएशन केलं, तर शी फील्स रिअली प्राऊड. ती बहुत प्राऊड फील करताय रे ते. आणि ऑफकोर्स डेफिनेटली व्हायला पाहिजे, कारण तिच्या पोरांनी तिला बहुत गरिबीपासून एक अमिरीपर्यंत आणलं, एक वरच्या लेवल पर्यंत आणलं. आणि हे हक्काच्या पोरांनी केलं बरं. हे बिलकुल हक्काच्या पोरांनी केलं आणि हे त्याच्या मेहनतीने केलं. हे त्याच्या मेहनतीने केलं. सो डेफिनेटली शी फील्स रिअली प्राऊड. कोणती आई असेल ती खूप प्राऊड फील करेल त्याच्या पोराबद्दल, आणि व्हायलाच पाहिजे. काहीच गलत नाही अशामध्ये, कारण तो विदाऊट फ्लोटर घेऊन तो पाण्यामध्ये उतरला. विदाऊट फ्लोटर घेऊन तो हातपाय मारले आणि आज तो त्या आयलंडवर आहे. माझ्यापाशी पण आयलंड आहे, तो डगमगून राहिलाय. खरंच परमनंट नाही झालो, डगमगला. जॉब सुटला, आयलंडच गायब होऊन जाईल, मी पुन्हा पाण्यात. बट इथे पण फ्लोटर राहील. इथे फ्लोटर राहील बरं. इथे म्हणजे मी 20,000 रुपये कमवून राहिलो, इथे एकदम 20,000 14,000 रुपये कमवून राहिला. पण इथे फ्लोटर मध्ये राहील. समज जर हाई आयलंड बिघडला ना, तर माझ्यापाशी फ्लोटर राहीलच. मी डुबणार नाही. फ्लोटर आहेच माझ्यापाशी. आता वडिलांनी जरी जेवढं काय म्हणलं ना, तरी तुला असं वाटते की ऑफकोर्स आई वडील सपोर्ट करतील फॉर खाण्यापिण्यासाठी. तर तुझ्या मनातून हा विचारच काढायचा आहे की आई वडील सपोर्ट करतील, वडील तुला सपोर्ट करतील. दॅट इज नॉट द वे टू परस्यू अ करिअर. दिस इज नॉट द वे टू सक्सेसफुल. जर आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे ना, तर विदाऊट फ्लोटर घेऊनच पाण्यामध्ये उतरावं लागेल. आणि हेच एक तरीका आहे, हेच एक. कारण समज इथे जर पोहलो ना, तर पोहून जा, नंतर डुबून जा. इथे काही तरीका राहणारच नाही. इथे डू ऑर डायची सिच्युएशन राहील. तर तुला काय वाटते की मी जेव्हा मुंबईला जाईल तेव्हा मी काय विदाऊट फ्लोटरने जाईल? ऑफकोर्स येस, तुला हाच विचार करावा लागेल की तुझ्यापाशी फ्लोटर नाही आहे. येस, आणि तुला विदाऊट फ्लोटर पाण्यात उडी मारायची आहे. आणि तिथे सिच्युएशन बहुत वेगळी राहील, कारण तिथे पाणी, तिथे कसं, या सिच्युएशनच्या वेळेस मला हातपाय मारण्यासाठी मला कोणी अडथळा नव्हता. पाणी बिलकुल पाणी होतं, साफ होतं. बट मी जेव्हा मुंबईला जाईल ना, पाण्यात उडी मारील ना, तर तेव्हा माझ्यासमोर दगड राहील. हा दगड, तो दगड, तो दगड, तो दगड. तर हे दगड म्हणजे काय, याच्यावर उभं राहायचं आहे? नाही, हे रेजिस्टन्स आहे. कारण हे दगड नाही, पाय घसरला तर पळू आपण. तर यांना तुला क्रॉस करून जायचं. आणि जो आयलंड तुला भेटेल ना, तो बहुत मोठा राहील. ऑफकोर्स विशालपेक्षा पण मोठा राहील आयलंड, बट तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि तिथपर्यंत विदाऊट फ्लोटर जायचंय डूड.
वाट्या विचार करून घे. तिथपर्यंत जायचं आहे ना, तर हे तुला विदाउट फ्लोटरच जावं लागेल, नाही तर काहीच होणार नाही. तू हा विचार करूच शकत नाही की आई वडील तुझ्या सोबत आहे. दे आर नॉट राईट. सो तुला जे काही मदत लागेल ना, तर तू मित्रांची मदत घेऊ शकते. मित्र बिकॉज दे आर, कारण ते तुला कळतात. बट तू आई वडिलांची मदत नाही घेऊ शकत. ओके, कळलं तुझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक काय? बस लक्षात ठेव पॉइंट हा, की आपल्याला असंच करायचं आणि तसं करायचं आहे. मौज मजा वगैरे वगैरे या साऱ्या गोष्टी ते चालतच राहतात आयुष्यामध्ये. तुला काय वाटते हा ग्रुप काय पुढे भेटणार नाही? भेटेल, या डेफिनेटली भेटेल. बट हा टाइम सिरियस राहण्याचा आहे. हा टाइम सिरियस राहण्याचा आहे. तुला काय वाटते विशाल निघून जाईल तर काय ग्रुप राहणार नाही? ऑफकोर्स राहील. उद्या बादल लागून जाईल, वैभव लागून जाईल, पिंटी लागून जाईल, कोण राहणार वाटते? कोणीच नाही. विशाल सिरियस झाला, तो गेला लातूरला, तो इथे काम करून राहिला, मस्त पैसे कमवून राहिला, आई खूप प्राऊड फील करत आहे. दॅट इज गुड. मला पण काही ना काहीतरी करावं लागेल. या कंडिशन मधून जर निघायचं असेल ना, तर ऑफकोर्स, आणि इथे चॉईस नाही दिला पाहिजे आता. खूप मस्त वाटलं आज सोबत बोलून. खूप मन हलकं झालं आज, आणि खूप काही बोलायचं होतं. मला माहित होती ही वेळ कधी ना कधी येईल. ही वेळ आता आली, आपल्याला रिअलाइज झालं, आपण याच्यावर सोल्युशन काढला, मार्ग काढला. कोणता मार्ग काढला? या प्रॅक्टिकल मार्ग सांग. या डू नॉट बी ओके. सो उद्या मी जाईन नागपूरला. माझा प्रॉमिस आहे की मी ऍटलिस्ट 15 दिवस तर नागपूरलाच जाईल. म्हणजे 15 दिवसाच्या इंटरव्हल नंतर मी वर्धेला येत जाईल. ओके. सो जर खूप जास्तच कंट्रोल राहिलं ना, तर 1 महिना. ओके. अनदर थिंग इज दॅट की मला पैशाचं मॅनेजमेंट करावं लागेल. आता मी 10,000 रुपये पैसे टाकून देईल मी माझ्या म्युच्युअल फंड्स मध्ये. पुढल्या महिन्यामध्ये मला पैसे देऊन क्लासेस जॉईन करायचे. ओके. त्याच्यानंतर मला जेवढा काही पैसा लागतो याच्यासाठी, मला करिअर घडवण्यासाठी, तर यासाठी मी वडिलांना पैसे नाही मागू शकत, मी विशालला पैसे मागेल. बाबू मला दे, कारण नंतर आपण या 2 महिन्याची प्लॅनिंग करू. ओके. Till then is good, fine, everything is great. Yes. 1 घंटा 33 मिनिट. Wow. But yeah, it's feel really good to talk with myself. This is the My Artifact episode number 1679. Yeah. हा जो आर्टिफॅक्ट एपिसोड आहे ना, हा 3 आर्टिफॅक्ट एपिसोड मिळून घे यार. आता मी पुन्हा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही करत. या कारण मला माहिती त्याच्यामध्ये काही रेकॉर्ड होणार नाही, फक्त फाईल बनेल, बाकी काहीच नाही. बट जे मनातलं आज जे बोललो आहे ना, ते बहुत जास्त इम्पॉर्टंट होतं. सो कालची म्हणजे 13 तारीख, 13 सप्टेंबर, 14 सप्टेंबर आणि 15 सप्टेंबर चे 3 दिवसाचा आर्टिफॅक्ट एपिसोड याच्यामध्ये मी रेकॉर्ड केला आहे आजच्या तारखेमध्ये. असं व्हायला नाही पाहिजे. दॅट इज रिअली रॉंग. बट नेक्स्ट टाइम पासून काळजी ठेवेल मी. ओके.